नमस्कार मंडळी, तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पोहा बोंड्याची रेसिपी। तर चला मग आपण रेसिपीकडे वळूया। आता मी इथे मिक्सिंग बाउलमध्ये 1 वाटी पोहे टाकून घेतलेत। तर पाणी टाकून घेते, भिजवून घेते, त्यांना स्वच्छ धुवून घेणार आहे 2 पाण्याने। आता मी याच्यामध्ये बेसन टाकून घेणार आहे 3 चमचे। हिरवी मिरची, इथे मी कढीपत्ता आणि कोथिंबीर असे बारीक चिरून घेतले, ते टाकून घेते। मीठ चवीनुसार, लाल मिरची पावडर, जिरं। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता इथे आपलं मिश्रण व्यवस्थित रेडी झालेलं आहे। थोडा इथे तेलाचा हात लावून घ्यायचा व्यवस्थित आणि याचे असे कटलेट्सच्या प्रकारे असं बनवायचं। अशा प्रकारे मी बाकीचे पण बनवून घेणार आहे। परत एकदा दाखवते, हे बघा, हे असं टॅप करत राहायचं साईडने। ही रेसिपी ना ॲक्च्युली मला माझ्या नेबरने सांगितली होती की तू एकदा ट्राय कर। त्या ना ॲक्च्युली साऊथ इंडियन आहेत, तर त्यांनी मला ही डिश खाऊ घातलेली, तर खरं खूप टेस्टी लागलेली, म्हणून आज मी ही ट्राय करते। आता इथे आपलं सर्व रेडी आहे, पोहा बोंडा बोलतात त्याला। तर आपण याला आता तळून घेऊयात। तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही याला तळून पण घेऊ शकता किंवा याला शॅलो फ्राय पण करून घेऊ शकता। कढईमध्ये मी ऑलरेडी तेल तापवत ठेवलेलं। आता मी 1 बाय 1 आपले पोहा बोंडा सोडते त्यामध्ये। तळताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची आहे। आता आपण हा सर्वात पहिला टाकलेला बोंडा तो बघूया, हा रेडी झालेला आहे। याला मी काढून घेते साईडला। आता हे पण रेडी आहे, यांना पण काढून ठेवते आणि अशाच प्रकारे मी बाकीचे पण तळून घेणार आहे। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।